राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आपल्याबरोबर आहेत। मकरंद पाटील सर, खरं तर एक राजकीय विषय आहे। अजित पवार यांच्या आई आशाताई पवार या आज नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरपुरात गेलेल्या होत्या। विठुरायाचं त्यांनी दर्शन घेतलं। त्या दर्शनानंतर येऊन माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितलं की दोन्ही पवारांनी एकत्र येण्याच्या संदर्भात मी देवाकडे साकडं घातलं। तुम्हालाही वाटतं दोन्ही पवारांनी एकत्र यावं? नाही, मलाही वाटतं ना। आता त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, कारण एका कुटुंबातले आहेत आणि त्या तशा आता घरामध्ये सगळ्यात सिनियर त्या आहेत, ज्येष्ठ आहेत। त्यामुळे एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांना हे वाटणं अतिशय नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे। आणि कार्यकर्ता म्हणून मला विचारलं तरी मला का नाही वाटणार दोघांनी एकत्र यावं? आले तर चांगली गोष्ट आहे। तर साताऱ्याच्या पालकमंत्री कोण होणार? कारण की आता खाते वाटप झालेत, सगळ्या मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे। 26 जानेवारी देखील लवकरच येतोय, त्यामुळे पालकमंत्री पदाची देखील घोषणा येत्या काही दिवसात होईल। परंतु साताऱ्याचा पालकमंत्री व्हायला तुम्हाला आवडेल? का आवडणार नाही? आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला का आवडणार नाही? प्रत्येकालाच आवडेल। आता आम्ही सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी मंत्रिपदं 4 मंत्रिपदं मिळाली आणि ती कॅबिनेट मिळाली। त्यामुळे प्रत्येकाला वाटणं, मला जसं वाटते तसं इतर तिघांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे ना, नैसर्गिक आहे की आपल्याला कुणाला वाटत नाही त्या पद्धतीनं मलाही वाटणार। चढाओढ म्हणावी लागणार का एका जिल्ह्यात? बिलकुल चढाओढ नाही, या बाबतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत। जे वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्या पद्धतीनं जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू। परंतु गेल्या वेळेस तर पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, शंभूराज देसाईंकडे। यंदा भाजपचे देखील मंत्री झालेत शिवेंद्र भोसले, तुम्ही राष्ट्रवादीचे देखील मंत्री झालात। त्यामुळे यंदा असं काही तुम्ही महायुतीमध्ये ठरवणार आहात की शिवसेनेला थांबून भाजप आणि राष्ट्रवादीला यंदाच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे म्हणून? नाही, कुणाला थांबवून कुणाला हे करून असं नाही, मला मिळालं तर आनंद होईल एवढंच मी सांगेन। आता कुणाला थांबवायचं कुणाला नाही थांबवायचं हे मी काही बोलू शकत नाही। हा निर्णय पूर्णपणानं वरिष्ठांचा आहे। वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल तो निर्णय अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल। धन्यवाद मकरंद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे। परंतु मंत्रिपद जरी मिळालं, आता पालकमंत्रीपदाच्या संदर्भात सर्व निर्णय जो आहे तो वरिष्ठ घेतील। साताऱ्याचं पालकमंत्रीपद मला भेटलं तर मला आनंदच होईल। प्रत्येकाला पालकमंत्रीपद जे आहे ते हवं असं वाटतं, त्यामुळे आमच्यात कोणतेही सध्या तरी पालकमंत्रीपदावरून मतभेद नाही असं जे स्पष्टीकरण आहे ते मकरंद पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।